बाकीचं बघितलं याच्यात पण आपण ते ठरवून बदल. कारण तो माहोल कसा असतो वेगळ्या प्रकारचा असतो, तो एकदम फ्लो मध्ये माणूस बोलून जातो. तेच जर रिपीट करायचं म्हणत नाही तेवढं ॲक्युरेट नाही, रिपीट म्हणणं होतच नसतं कोणतीच गोष्ट. आता काल म्हणले हे म्हणतात. पुढे झाले. अरे वा वा. नाही बघ. वकील साहेब, तुम्ही या ठिकाणी आलात, काय प्रॉब्लेम्स आहेत, काय सांगा? हे बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून, हे जे जालना शहरामध्ये म्हणजे जनकपूरमध्ये हिंदू महासभेचे तत्कालीन अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने एक जनतलन तलाव आहे. या तलावाची दुरावस्था तुम्ही आता इथं बघू शकता. आपण बघतोय हे तलाव न राहता इथं दारूचा अड्डा झालेला आहे. प्रशासनाचं लक्ष इकडं नाहीये बिलकुल, आणि महानगरपालिकेचं सुद्धा नाही. शासनाचं प्रशासनाचं इकडे लक्ष वेधण्यासाठी इथे आम्ही आलेलो आहे, त्याची पाहणी करत आहोत. काय काय अडचणी इथं निर्माण झाल्या? हे बघा, ह्या जलतरण तलावाचं नामकरण आणि उद्घाटन मान्य न्यायमूर्ती किनगावकर साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे, आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या महापुरुषाचं नाव त्या तलावाला देण्यात आलं. आणि आज रोजी जरी अशी परिस्थिती आहे, लाखो करोड रुपये याच्यावर खर्च झालेला आहे, आणि मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक वर्षापासून म्हणजे 6 ते 7 वर्षापासून हे बंद अवस्थेत पडलेलं आहे. पैशाची इथं उधळण होत आहे. पालिका प्रशासन, शासन प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. हे सुरू करण्यासाठी आमची प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज हे सगळं आपल्या निदर्शनास आणून देत आहोत. आता तुमची काय मागणी असणार? माझी आपल्या माध्यमातून अशी मागणी आहे प्रशासनाला, शासनाला, पालिकेच्या या कर्मचाऱ्या अधिकाऱ्यांना, की हे लवकरात लवकर चालू झालं पाहिजे. जलतरण तलाव हे जनकपूर वासियांच्या आणि जालना वासियांच्या आरोग्यासाठी अत्यंत उत्तम व्यायाम आहे, हितकारी आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर चालू केलं पाहिजे. आणि जर नाही चालू झालं तर हिंदू महासभा म्हणून मी न्यायालयीन लढा यांच्या विरोधात उभारणार आहेत, आणि या संदर्भामध्ये पुढे आम्ही कारवाई करणार आहोत. काय नाव आहे आपलं? माझं नाव ऍडव्होकेट ईश्वर बिल्लोरे, देवगिरी प्रांत प्रमुख, हिंदू महासभा. आज तुम्ही कुठल्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेत, काय प्रॉब्लेम आहे? आपण जनकपूर मधील या ठिकाणी छत्रपती संभाजी उद्यानच्या लगत असलेल्या वीर सावरकर जलतरण या ठिकाणी आपण आलेलो आहोत, जे आपण स्वतः बघत आहात. आणि सध्या तरी जालन्या जनकपूर मधील रहिवासींनी इकडे दुर्लक्ष केलेलं आहे, कारण ते चालू अवस्थेत नाही, बंद अवस्थेमध्ये, बिकट अवस्थेमध्ये आहे. इथे सर्व राजकीय पुढारी असतील, महानगरपालिकेतील किंवा शासन प्रशासन या सर्वांचं या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे. आणि इकडे शासन प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. काय काय इथं अडचणी आहेत तलावावर? अडचण म्हणजे सर्वात मोठी अडचण आहे की मागच्या अनेक वर्षापासून एक घटना, इथे दुर्घटना घडली होती. ते मागील अनेक वर्षापासून हे बंद अवस्थेमध्ये आहे. आणि यापूर्वी हिंदू महासभेच्या माध्यमातून आम्ही शासन प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी निवेदन दिले होते. स्वतः प्रत्यक्ष भेटलो होतो की हिंदू महासभेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, हिंदू राष्ट्रपिता वीर सावरकर यांच्या नावानं आपण या ठिकाणी जलतरण सुरू केलेलं आहे. ते कधी चालू असतं, कधी बंद असतं, पण कोटी रुपये खर्च केला जातो कुठं? तुम्ही जर बघितली इथे कोटी रुपयाची बिल्डिंग आहे, मग मध्येच काहीतरी तुम्ही येतात तपासणी जर माहिती जर घेतली, किंवा काही सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकाराचे कार्यकर्ते असतील, त्यांना विनंती करतो की कोटी रुपये गेले कुठं? इथं तर पाणी नाहीये. आपण म्हणतो पैसा पाण्यात बुडाला, पण इथं पाणी सुद्धा नाही, बिकट अवस्था आहे, जलतरण बंद आहे. म्हणून शासन प्रशासनाकडे लक्ष घातलं पाहिजे. कोटी रुपये उधळून चालणार नाहीये. हे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने जलतरण आहे. इथं शहरातली बिकट अवस्था आहे, जे लोकांना पाहिजे त्या पद्धतीने सुविधा नाही आहेत. म्हणून आम्ही लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही आता मागाशी म्हटलं सुविधा नाही, महापालिका झाल्यावर जालना शहरवासियांना फायदा झाला नाही का? नगर परिषद असतानाच फायदा होतो? हे बघा, नगर परिषद असताना नगर परिषदेची महानगरपालिका व्हावी यासाठी पूर्णपणे मी स्वतः जातीने प्रयत्न केलेले, आंदोलन केलेले आहेत. हिंदू महासभेचे जेवढे पदाधिकारी सर्वांनी उपोषण केले, आंदोलन केले. या आमच्यामुळे महानगरपालिका अस्तित्वात आलेली आहे.
आपण जर सविस्तर माहिती घेतली मंत्रालयापासून तर प्रशासनापर्यंत, आम्ही स्वतः आंदोलन केलेत. आमचा उद्देश होता की बाबा आपण जर म्हणतो एखादा मुलगा आहे की बाबा उन्हाळा आहे, काम करत नाहीये, मग लोक सर म्हणतात लग्न करून द्या, तो आज न उद्या सुधारून जाईल. आम्हाला वाटायचं नगर परिषद आहे, बिकट अवस्था आहे, तेवढी असेल तेवढी निधी त्यांच्याकडे उपलब्ध नाही, तर नगरपालिकेची महानगरपालिका झाली तर निधी वाढी रूपात येईल किंवा चांगल्या पद्धतीने कामं होतील, हा उद्देश आमचा होता. प्रांजळ भूमिका आमची होती. पण महानगरपालिका अस्तित्वात आलेली आहे. त्यानंतर लोकांनी स्वतः निवडून आले, समित्या झाल्या, गुलाल उधळून घेतले, जे जे काय स्वतःचा चालू आहे, इकडे दुर्लक्ष आहे. म्हणून आम्हाला त्यांना सांगणं की गुलाल जरूर उधळा बाबा हो, तुम्हाला शुभेच्छा आहेत आमच्या हिंदू महासभेच्या वतीनं. परंतु ज्या महापुरुषाच्या नावानं सावरकरांचं नाव घेऊन तुम्ही बेंबीच्या देवठापासून जय श्रीराम घालता, इथं या बघा काय अवस्था आहे. आपल्या जनकपूरमधील नागरिकांसाठी किती असुविधा आहे. हे जर सुरू झालं तर आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उत्तम आहे. स्वतः डॉक्टर मंडळी म्हणतात की जलतरण म्हणजे अत्यंत शरीरासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. मी स्वतः त्याचा लाभ घेतलेला. आम्ही स्वतः आमचा ग्रुप आहे फॅब रनर्स ग्रुप, आम्ही स्वतः इथे येत असतो 35 लोक. परंतु बंद अवस्थेमध्ये घटना दुर्घटना होतच राहणार आहे. मग बंद ठेवायचं का? उद्या रस्त्याला एखादा अपघात झाला मग तो रस्ता बंद करायचा का? बंद करत नाही ना, रस्ता चालूच असतो. एखादे बॉम्बस्फोट होतात म्हणजे काय ते शहर बंदच असतं का? होत नाही ना. मग घटना दुर्घटना झाल्या असेल त्याबद्दल आपण शोक संवेदना व्यक्त करतो, पण भविष्यात होणार नाही याची दक्षता आपण स्वतः नागरिकांनी घेतली पाहिजे, प्रशासनाने घेतली पाहिजे. परंतु जलतरण लवकरात लवकर सुरू करावं अशी आमची भूमिका आहे. बरं, हे जलतरण बंद आहे याचं श्रेय कोणाला देता तुम्ही बंद असल्यास? हे जलतरण बंद आहे याचा सर्वात मोठा श्रेय मी देईल जनकपूर मधील रहिवाशांना. कारण जनता बोलत नाही साहेब, फक्त आम्ही 10-5 मंडळी येतो समोर, सामाजिक दृष्टीने आम्ही बोलतो. म्हणून सर्वात अगोदर याला जर दोषी जर कोणी असेल तर माझ्या जनकपूर मधील जो नागरिक आहे, जो महानगरपालिकेला नियमित टॅक्स भरतो, यांना मतदान करतो, यांना निवडून आणतो, यांना डोक्यावर घेऊन मिळवतो, परंतु ज्यावेळेस त्याचे स्वतःचे प्रलंबित प्रश्न असतात त्यावेळेस तो बोलत नाही. म्हणून मी सर्वात अगोदर दोषी कोणाला समजेल तर नागरिकांना सांगतो. काय नाव तुमचं? मी धनसिंह सूर्यवंशी, प्रदेश संघटन मंत्री, हिंदू महासभा. रुमाला असं पूर्ण टाकतात.